देशी गाई ह्या लुप्त होत चालल्यात हे असं दिसतंय. तर मग जर्सी गाई आल्या कुठून? इंग्रजांच्या कार्यकाळामध्ये पशुसंवर्धन विभाग जो स्थापन झाला, म्हणजे अॅनिमल हजबंड्री, त्यामध्ये आपली जी गोमाता आहे ते पशु कॅटेगरीमध्ये ती ढकलली गेली. आता दूधच हेच जर कन्सेप्ट म्हटली तर मग देशी गाईपेक्षा ती डबल दूध देते का? जर्सी गाय दुधासाठी आता मुळातच इथं प्रश्न असा आहे की ती देते ते दूधच आहे का? आतापर्यंत जर बघितलं तर भारताला कसं हे करता येईल, फायनान्शियली कसं दुर्बल करता येईल किंवा कसं त्यांचा ऱ्हास होईल ह्याकडं जास्त लक्ष बाकीच्यांचं आहे. तर ह्याच्यामध्ये एक मोठा भाग हा देशी गाईचा पण आहे ऍक्च्युली, की देशी गाईचं महत्व जर माहिती असेल इतरांना आपल्यासारखंच तर त्यांनी इंटेन्शनली या गोष्टी केल्या असतील असं कुठं आहे का उल्लेख? आपली गाय संपवणं गरजेचं आहे आणि त्यानंतर भारतात सगळ्यात पहिल्यांदा कत्तलखाने आणि तिथं गायीची कत्तल करण्यासाठी मंजुरी मिळण्यासाठी पहिला कत्तलखाना कलकत्त्यामध्ये जो आहे तो उघडला. भारतात आपल्या इथं आपलं सगळ्यात पहिलं मोठं अपयश अगर किंवा लाज वाटावी असं काही काम असेल तर गाय म्हणताना आपल्याला त्या पुढे देशी शब्द लावावा लागतो. एका नसामधनं 500 वेळा अगर रक्त ते फिरलं एक थेंब तर ते एक थेंब दुधाचा तयार होतो. असा विषय ज्यावेळी मांडतात त्यावेळी आपण चरक संहितेकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे. चरक असं म्हणतात की सर्व दूध जे आहे ते रक्तातनं बनतात फक्त गाईचं सोडून. तर मंडळी, आजचा पॉडकास्ट हा सर्व भारतीयांसाठी एक खूप जिव्हाळ्याचा विषय असणारा म्हणजेच गाय या विषयी आपण पॉडकास्ट घेतलेला आहे. नितेश ओझा या सरांनी गाय काय होती किंवा पुराणामध्ये गायीचं महत्व काय सांगितलेलं आहे, जर्सी गाय, देशी गाय, म्हैस या सगळ्या गोष्टी भारतामध्ये कशा इंट्रोड्यूस झाल्या, देशी गाईचं महत्व कमी करण्यामागं कोणाचा हात आहे आणि परत गोसन्मान मिळवणं हे किती महत्वाचं आहे याबद्दल खूप असं डिटेल डिस्कशन झालेलं आहे. चला तर मग बघूया. नमस्कार मंडळी, पॉडकास्ट आज गोलगप्पावरती एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे. तो म्हणजे आज आपण गाय म्हणजे काय, गायीचं एवढं महत्व का आहे भारतीय संस्कृतीमध्ये आणि खरंच गायीपासून काय काय आपल्याला फायदा होऊ शकतो, तर ह्याबद्दल आपण नितेश ओझा सरांकडून आपण जाणून घेणार आहे की काय आहे नेमकं गायीचं महत्व आणि काय एवढं म्हणजे भारतामध्ये मेनली विशेष करून भारतामध्ये गायीला एवढं मानलं जातं आणि पूर्वीपासून म्हणजे ग्रंथामध्ये वगैरे गायीला एवढं महत्व दिलेलं आहे. गाय म्हणजे देव आपण असं कन्सिडर करतो, पण गायीचं पशुमध्ये म्हणजे देव ह्याच्यातून पशुमध्ये कसं कन्वर्ट झालं आणि त्या कॅटेगरीमध्ये गायीला का मानलं गेलं, तर ह्याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये जाणून घेऊया. तर नमस्कार सर, गोलगप्पावरती स्वागत आहे. तर जसं मी सुरुवात केली तर त्याच्या आधी आपण असं हे करू की तुमचा इथं म्हणजे एंट्री कशी झाली तुमची या गोसेवेमध्ये? एवढे वर्ष तुम्ही करताय, 2010 पासून तुम्ही कार्यरत आहात डेडिकेटेडली. तर तसं बघायला गेलं तर 2006 पासून या क्षेत्रात आहे. माझे गुरु स्वर्गीय राजीवभाई दीक्षित यांच्या प्रेरणेनं आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली जी आहे ती या क्षेत्रामध्ये मी वळलो. IT क्षेत्रात पूर्वी मी ही काम करायचो, चांगल्या कंपनीतही होतो, स्वतःची कंपनी होती, चांगल्या ह्याच्यावर काम करायचो. पण सुख, शांती, समाधान, आरोग्य, चारित्र्य, नाव, पैसा हे आपोआप मिळालं. पण ह्या सगळ्या गोष्टींसाठी मी थोडस ते क्षेत्र सोडून या क्षेत्राकडे जे आहे ते वळलो. ओके, मग आता 2000 पण का असं म्हणजे हे सगळं एवढं मिळत असून सुद्धा, एवढं तुम्ही आता जसं सांगितलं की सगळंच मिळालं, पण त्याच्यातून बाहेर पडावं असं का वाटलं आणि गायीकडे अट्रॅक्ट का झाला? मुळातच अगर बघितलं तर एक प्रकारचं समाधान जे आपल्याला लागतं. शेवटी कितीही झालं तरी माणूस समाधानाला शोधत असतो, पण समाधान जे आहे ते काही तिथं मला त्या क्षेत्रात दिवस रात्र IT क्षेत्रात कम्प्युटरमध्ये आपण काही करत होतो त्यात काही समाधान असं नव्हतं. एक मानसिक तृप्ती जी आहे ती नव्हती
आणि ते मिळवण्यासाठी मी ह्या सर्व जीवनशैलीकडं आणि विशेषतः आपल्या देशी गाईकडं जे आहे ते वळालो. आणि एक असं वाटलं की आपण आलोय तर चांगल्या एका उद्देशानं एक काम करणं हे फार गरजेचं आहे. आणि त्या उद्देशानं काम करण्याच्या दृष्टिकोनातून आणि आत्ताची आणि भविष्याची ओळख ओळखून जे आहे ते या क्षेत्राकडे मी वळण्याचा जो आहे तो निर्धार केला. पण मग गायच का, म्हणजे आता स्वदेशी पण आता आहे, पण त्याच्यातला गाय हा कन्सेप्ट का आवडला? म्हणजे मुळात सुरुवातीला कसं आहे, स्वदेशी या विषयाकडे ज्यावेळी मी वळालो तर स्वदेशी हा विषय कोणत्याही गोष्टीसाठी जसं जसं आम्ही लागू करत गेलो तसं असं लक्षात आलं की अरे स्वदेशी म्हणजे काय, आपल्या जवळचं, आपल्या ह्याच्यात जे नित्य उपयोगाला आणि हे होऊ शकेल असं. स्वदेशी व्याख्या फार विस्तृत आहे. बरोबर. ज्यांना वाटतं की भारतात तयार झालं म्हणजे स्वदेशी. विनोबा भावेंचं मला वाचण्यात आलं. विनोबा भावेंचं स्वग्रामी स्वग्रहे स्वग्रामे स्वदेशी असं एक पहिला घरात जे तयार होतं ते बघा तुम्ही. त्यानंतर गावात जे तयार होतं त्या गोष्टीकडे बरोबर. नंतर मग देशात काय होतं ते. हे स्वदेशीची व्याख्या आहे. म्हणजे सगळं जगात ही जे तयार होतं आणि जे आपल्या इथं होत नसेल आणि ती गोष्ट आपल्या तशी उपयुक्तता जी असेल तर ती स्वदेशीच म्हणावी. बरोबर. परंतु आपल्या घरात एखादी गोष्ट तयार होत असेल तर ती बाहेरनं परदेशातनं का घ्या, असा एक विषय होता. हेच विषयाकडे कळताना असं लक्षात आलं की आपलं मूलभूत जी संस्कृतीचे नाव आपली देशाशी जोडली गेलेली आहे, आपलं जे पूर्ण व्यवहार आहे, अर्थकारण आहेत, आपले सणवार आहेत, या सगळ्या गोष्टीची सांस्कृतिक नाळ जी जिच्याशी जोडली गेलेली आहे ती आपली गायीशी जोडली गेलेली आहे असं लक्षात. ओके. मग गायीच्या विषयात आम्ही पडल्यावर असं लक्षात आलं रे, गायी म्हणजे डेअरी उद्योगात एक गाय वेगळी आहे आणि प्रत्यक्षात आपली जी संस्कृतीशी जोडली आहे ती गाय वेगळी आहे. व जी 33 कोटी देव त्याच्यामध्ये वर्णले आहेत, ज्याच्या पाठीवर वशिंड आहे, शिंग जे आहे ते सूर्याच्या दिशेनं पिरामिडच्या आकारामध्ये वर करून आहेत. त्यानंतर बघितलं तर गळ्याला पोळी आहे तिच्या. त्यानंतर तिच्या नाभीमध्ये अमृत आहे, म्हणजे तिच्या थनांमध्ये दूध जे आहे ते अमृततुल्य असं दूध आहे. जिचे चारी खुरं स्थिर आहेत. पाठीमागचा भाग गोलाकार आहे. त्यानंतर शेपटीकडचा भाग वरून जाड आणि खाली निमुळता होत जातो, स्थिर होत जातो चौकडं. तिच्या पाठीवर वशिंड आहे. शिंगापासून ते शेपटीपर्यंतचा जो भाग आहे त्याच्यामध्ये ताम्रपटल आहे की सूर्याची किरणं जशी त्याच्यामध्ये पडतात, सूर्याची किरणं त्याच्यामध्ये पडल्यानंतर त्याचं परावर्तित किरण होऊन सुवर्ण क्षारामध्ये रूपांतरित होतं. हे आजच्या विज्ञानानं सिद्ध झालं की 100 लिटर देशी गाईच्या गोमूत्रामध्ये 3 ते 10 ml पर्यंत क्षारयुक्त सुवर्ण मिळतं. म्हणजे असं त्याचं 1 ग्रामचं व्हॅल्युएशन काढलं तर अंदाजे अगर बघितलं तर 1 लिटर मधनं 3 ते 10 ml पर्यंत मिलीग्राम 1 लिटर मधनं, तर 100 ते 330 लिटर गोमूत्रामधून 1 ग्राम क्षारयुक्त सुवर्ण मिळू शकतं. म्हणजे एवढं ताकद त्याच्यात आहे. आणि मग ठीक आहे, मग आता थोडक्यात काय की आता हे गाईचं तुम्ही म्हणताय वर्णन, पण मग आता त्याच्यात बोलता बोलता म्हटलं की जे डेअरीमध्ये जे गाय मिळते आणि आम्ही जे म्हणतोय ती वेगळी, म्हणजे काय मला नाही कळलं. आम्ही जी म्हणतोय म्हणण्यापेक्षा किंवा ह्याच्यात लिहिलेलं आहे. तर थोडक्यात सांगतो की डेअरी उद्योगात सरसकट जे आहे ते गाईचं दूध म्हणून एक दूध मिळतं. बरोबर. आता ते गाईचं दूध म्हणजे काय असतं तर डेअरी उद्योगामध्ये आता वैज्ञानिक दृष्टिकोनात याचं विश्लेषण करायचं तर भारतीय वंशावळाची गाय जी आहे ती बॉस इंडिकस या कॅटेगरीमध्ये मोडते. म्हणजे जे वैज्ञानिक गुणसूत्र अगर बघितलं, फार मी वैज्ञानिक भाषेत जाणार नाही, आपल्या पद्धतीनं अगर सांगायचं म्हटलं तर तिचे वैज्ञानिक गुणसूत्र अगर म्हटले तर ते भारतीय गुणसूत्रांबरोबर मॅच होते. आणि तेच लक्षणं जे आहेत ते आपल्या शास्त्रात सांगितलेली वेद लक्षणा देशी गाय, वेद लक्षणेमध्ये सांगितलेत की गाय म्हणजे तिला शिंग आहेत. आता जर्सी एचएफला शिंग असतात का? नसतात, असले तरी एकदम बारीक असतात. सूर्याकडं टोकदार दिशेनं ती ऊर्जा घेणारी पाहिजे, तसं असतं का नाही. पाठीवर वशिंड पाहिजे, उंचवटा पाहिजे, असे उल्लेख आहेत. पाठीवर वशिंडा देशी गाईला असतो, जर्सी एचएफला पाठीवर उंचवटा नसतो. मागचा भाग गोलाकार आणि शेपटीचं जे आहे ते वरून जाड आणि खाली निमुळती स्थिर झाली पाहिजे, ती याच्यामध्ये नसते, शॉर्ट टेल असते जर्सी. म्हणजे तुम्ही जे ह्याच्यात म्हणताय डेअरीची म्हणताय ती जर्सी बद्दल, जर्सी आणि एचएफ ही डेअरी आणि ती कौ झाली आणि आपली जी आहे ती गौ झाली. गौ आणि कौ मध्ये अंतर आहे
हेच लोकांना समजवण्याचं आमचं जे हा. गेल्या कित्येक वर्षाचं काम आहे की हे काय फरक आहे. आणि हे विज्ञानानं पण सिद्ध झालंय, अध्यात्मानं तर सिद्ध केलेलंच आहे. हा. आणि साधारण ह्याचे परिणाम जे आहेत, परिणाम दुष्परिणाम दोघांचे जे आहेत ते लोकांच्यात आता हळूहळू सगळ्यांना कळत चाललंय आणि लोक आता पुन्हा आपल्या देशिकेकडे जे आहेत ते वळण्याचं. मग आता तुम्ही जे अभ्यासला आहे त्याच्यामध्ये ठीक आहे, म्हणजे आता पूर्वापार एवढ्या वर्षापासून आपण देशी गायीबद्दल आपण एवढं आसक्त आहोत किंवा एवढ्या पुराणामध्ये पण लिहिलेलं आहे, मग ती आता वाचवा ह्याच्याकडे आलोय, म्हणजे जर्सी गायीचं प्रभुत्व जास्त वाढलंय इंडियामध्ये आणि देशी गायी ह्या लुप्त होत चालल्यात हे असं दिसतंय. तर मग जर्सी गायी आल्या कुठून? मुळातच अगर आपण बघितलं तर भारतीय सांस्कृतिक मन जे आहे किंवा लोकभावना जी आहेत हे फार थोडंसं भोळ्या वृत्तीकडं आणि त्यांना समजावं म्हणून विज्ञान जे आहे ते देव स्वरूपामध्ये किंवा कथा स्वरूपामध्ये सांगण्याची जी आहे एक ओढ आणि प्रथा जी आहे ते आपल्याकडं लागली. मग गाय लोकांना समजावी म्हणून गायीमध्ये जे आहे ते 33 कोटी देव वर्णिले आहेत सगळे. बरोबर. की त्याचं वैज्ञानिक विश्लेषण पण आम्ही केलेलं आहे. एक वैज्ञानिक गाई म्हणून एक आम्ही चित्र तयार केलं होतं 2012-13 साली. ओके. त्यामध्ये प्रत्येक देवाचं जे वैज्ञानिक स्वरूप आहे ते आम्ही तिथे दाखवलं. पण हे जे आहे की गाय जी आहे ती लोकांना समजावी म्हणून ते 33 कोटी देव वर्णून जे आहे ते त्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. हे लोकांना समजावं म्हणून. आणि ते दूध देते, ते दुधाचं दुग्ध हे पूर्ण आहार म्हटलंय. दूध हा पूर्ण आहाराच्या पद्धतीने कसं वापर करावा, औषधी गुणधर्म दुधाचे सांगितले, याचा कसं वापर करावा, हे आपल्या समाज मनामध्ये आपल्या पारिवारिक ह्याच्यामध्ये घरोघरी ही एक व्यवस्था जी आहे ती पूर्वापारपासून चालू आहे. बरोबर. आपण ग्वाल संस्कृतीशी फार, गवळी संस्कृती फार आपण जुडलेलो आहोत. पण लोकांनी ज्याचे म्हणजे गोमूत्राचे अद्भुत असे गुण जे आहेत ते शेतीमध्ये, शेणाचे अद्भुत गुण शेतीमध्ये आणि औषधी स्वरूपामध्ये पण सारवणे, त्याच्यावर चालणं किंवा कुठली अगर यज्ञ कर्म करायचं तर तिथल्या भूमिशुद्धीसाठी कुठल्याही गोष्टीसाठी जे आहे ते भूमीचं शुद्धीकरण करण्यासाठी शेणाचा वापर, वातावरणाचं शुद्धी करण्यासाठी, वायूचं शुद्धी करण्यासाठी गोमूत्राचा वापर हे आपल्याकडे कायम व्हायचं. बरोबर. परंतु नुसतं दुधाच्या दृष्टिकोनातून एक आर्थिक गणित जे आहे ते आपल्याकडे दूध कधीच विकलं गेलं नाही. 1824 सालच्या अगोदरच्या रेकॉर्डमध्ये कुठेही दूध विक्रीचे रेकॉर्ड नाही आहेत भारतामध्ये. शिलालेख आढळतात, एवढे लेख वेगवेगळे आढळतात, पण दूध विकल्याचं नाही. लोणी विकल्याचं, तूप विकल्याचे उदाहरण आहेत आणि त्याचे दरही आहेत, पण दूध विकल्याचं कुठेही उल्लेख नाही. एवढं दुधाचं आपल्याकडे प्रमाण होतं आणि ते वाटलं जायचं आणि दूध उत्पन्न आपली ही देशी गाय जी आहे ती द्यायची. परंतु आपल्याकडं बदललेली गोपालनाची पद्धत, इंग्रज जसे आले तर इंग्रजांनी एक पशु संवर्धन विभाग एक स्थापन केला. इंग्रजांच्या कार्यकाळामध्ये पशु संवर्धन विभाग जो स्थापन झाला, अॅनिमल हजबंड्री, त्यामध्ये आपली जी गोमाता आहे ते पशु कॅटेगरीमध्ये ती आहे ती ढकलली गेली आणि तिथनं जे आहे ते आपली एक जनभावना त्यातनं कमी 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 होत गेली. इमोशन्स कमी होत गेले कारण तिला पशु दर्जा जो आहे तो त्या दर्जातनं बघितलं चाललं. बरोबर. आणि दुसरी गोष्ट दुधासाठी म्हणून लोकांना जे आहे ते सांभाळ गेलं आणि आपल्याकडे एक श्वेत क्रांती एक प्रकार झाला. बरोबर. दुग्ध क्रांती म्हणतो त्याला, श्वेत क्रांती म्हणतो. श्वेत क्रांतीतनं आपल्याकडं एक गायीसारखी दिसणारी जीव जी आपल्या माती मारली गेली, म्हणजे त्याला जर्सी एचएफ जे आहे ते म्हटलं जातं. अर्थकारण जे आहे ते आज एवढं मोठं दाखवलं जातं. आज डेअरी इंडस्ट्री सगळी त्या व्यवस्थेवर चालते. पण मग आता दूधच हेच जर कन्सेप्ट म्हटली तर मग देशी गायीपेक्षा ती डबल दूध देते का जर्सी गाय दुधासाठी? आता मुळातच इथं प्रश्न असा आहे की ती देते ते दूधच आहे का, मुळातच प्रश्न आहे. हा प्रश्न डबल देते किंवा काय नाही. आता सोन्याचं भार लोखंडाबरोबर आपण करू शकत नाही, तांब्याचं लोखंडाबरोबर करू शकत नाही. सोनं आपण 1 ग्राम 2 ग्राम घातलं की आपण मिरवतो, बरोबर आहे. तसं तुम्ही 1 किलोवर सोनं घालून मिरवू शकतो का आपण? नाही. तर नाही. तसं ते बादलीवर देते म्हणून ते काही दूधच नाही. जगभरात संशोधन झालंय. एक केत वुडफर्ड नावाचे वैज्ञानिक आहेत, त्यांनी आपल्या आयुष्याची 17 वर्षे यासाठी वेचली आणि त्याच्यावर संशोधन केल्यानंतर असं लक्षात आलं की आजचं जे टाईप 1 डायबिटीस जो लहान मुलांमध्ये आढळतोय याचं मूळ कारण जे आहे ते बीटा केसिन मॉर्फिन नावाचा एक घटक जो जर्सीच्या दुधामध्ये आढळतो आणि तो A1 प्रथिन आहे
त्यामुळे A1 मिल्क म्हणून त्या जर्सीच्या दुधाला नामकरण केलं आणि ते विषदायक आहे असं आढळलं. म्हणजे मुलांसाठी हो, म्हणून तर आज डॉक्टर तुम्ही सर्रास अगर बघितले तर लहान मुलांमध्ये कुठलेही आजार झाले की दूध बंद करा आणि हो. विशेषतः गाईचं दूध बंद करा म्हणून सांगतात. हो त्यांची जी गाय आहे ती म्हणजे ती जर्सी HF आणि डेअरीचं गाय. देशी ओके. गाय ही पूर्ण वेगळी आहे, लहान मुलांसाठी अमृत आहे. तर आपण ते देतं ते मुळात दूध आहे का इथनं सुरुवात आहे. आणि ह्याच्यावर बरेच आता सुप्रीम कोर्टात भारत सरकारनं सुद्धा त्यांचं हे दिलंय की 65% दूध जे आहे म्हणजे ऍफिडेव्हिट आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं की 65% दूध जे आहे ते ऍडल्ट्रेट आहे, हे दूधच नाही. दुधाची क्वांटिटी ही ऍडल्ट्रेशन तर आलंच, बरोबर. त्यात पण जे ऍडल्ट्रेशन सोडून जे 35% पण ओरिजिनल दूध आहे त्यात पण गाईचं दूध म्हणजे येते ते कितपत शुद्ध कितपत प्रामाणिकपणे आणि ते औषधी युक्त तर बिलकुल नाही आहे, पण ते विष प्रथिनवाला आहे आणि ते आपल्याला नुकसान करतं. तेच मी विचारणार होतं की ऍक्च्युअल दूध आणि हे दूध असं तुम्ही म्हणताय की ते दूधच नाहीये. म्हणजेच जे दूध आहे ते असं काय आहे त्याच्यामध्ये की त्याला खरंच मान्यता प्राप्त आहे किंवा तो औषधी आहे, असे काय गुणधर्म मिळतात त्याच्यात? तळ पण पिवळं असतं म्हणून आपण सोन्याला काय म्हणजे सोनं म्हणत नाही. बरोबर. सोनं हे सोनंच असतं हा आणि ते पूर्ण किती तापलं तरी ते त्याचं गुण सिद्ध करणार आहे. बरोबर. असंच शास्त्रामध्ये काय म्हटलंय की आयुर्वेदामध्ये म्हटलं तर बरेच जण आयुर्वेदाचा उल्लेख देतात किंवा काय दुधाचे सगळे वर्णन आयुर्वेदात. अगदी बरोबर आहे, आईच्या दुधाचं वर्णन आयुर्वेदामध्ये, त्यानंतर गाढविणीच्या दुधाचं वर्णन आयुर्वेदामध्ये, उंटेच्या दुधाचं वर्णन आयुर्वेदामध्ये, म्हशीचं आहे, वाघिणीचे आहे, गाईच्या दुधाचंही वर्णन आयुर्वेदामध्ये. सगळे वर्णन झाल्यानंतर सूत्र असं येतं की औषध म्हणून ज्यावेळी वापरायचं आहे किंवा आम्ही सहज, कारण प्रत्येक वेळी आम्ही कुठं लिहू की गाईचं दूध वापरा, बकरीचं दूध वापरा, म्हशीचं दूध वापरा की उंटाचं दूध वापरा, कारण त्यांचे प्रत्येक औषधी गुणधर्म वेगवेगळे आहेत. बरोबर. गाढवाच्या दुधाचं पण औषधी गुणधर्म आहे आणि बकरीच्या दुधाचं पण औषधी गुणधर्म आहे. पण आम्ही दरवेळी कुठं सांगू तर ते काय म्हणतात की आम्ही ज्यावेळी सांगितलं की दूध वापरा किंवा दही वापरा किंवा ताक वापरा, तूप वापरा, म्हणजे दुधाची संबंधित कुठली उत्पादनं दुग्धजन्य वापरा पदार्थ. असं वापरा म्हणून सांगितलं की त्याचा अर्थ असा आहे की गाईचंच वापरा. आणि स्पेसिफिक कुठल्या तरी रोगासाठी बकरीचं दूध हवं असेल तर बकरीचं दूधही औषधी असतं. महात्मा गांधींनी पण बकरीचं दूध त्यांच्या क्षयरोगासाठी केली होती. त्यांनी तिथं बकरी वर्ध्यामध्ये ते स्थान आजही आहे जे बकरीला बांधायचे. ती बकरी त्यांनी पाहायची, त्या बकरीचं दूध जे आहे ते पिलं जायचं. त्या काळात दररोजचा खर्च त्या बकरीचा 10 रुपये होता, एवढं आहार त्याला त्यावेळी दिलं जातं. बरोबर. तर हे सगळं जे काही आहे तर बकरीचं दूधही औषधी आहे. पण त्या औषधी दुधाचं जे आहे ते ज्या रोगासाठी घ्यायचं आहे त्यावेळी आम्ही विशेष लिहू की बकरीचं दूध वापरणे असं म्हणतात वैद्य जे आहेत. आणि आपले जे ऋषीमुनी आहेत ते म्हणतात की आम्ही ज्यावेळी स्पेसिफिक सांगू की अमुक या रोगासाठी गाढवाचं ताजं दूध वापरा किंवा ह्याचं वापरा, बकरीचं वापरा, तर ते तेव्हा बकरी. नुसतं दूध म्हटलं की देशी गाय गाईचंच वापरलं गेलं पाहिजे. त्यामुळे औषधीमध्ये जिथं उपयोग होतो तर दूध ही तुमचं औषधीच पाहिजे आणि ती देणारी जे आहे ते औषधीच पाहिजे. मग ते पशुचं दूध तुम्हाला चालणार नाही, बाकी सगळं पशु कॅटेगरीमध्ये येतं. हा. मग आता जसं म्हटलं, मग आता प्रत्येकात आता औषधी काहीतरी गुणधर्म आहेत असं म्हणतोय, मग जर्सी मध्ये असं काय औषधी मिळतच नाही का? मुळातच ती बॉस्फोरस म्हणजे त्याच्यावर बऱ्याच जणांचं वैज्ञानिकांमध्ये पण वेगवेगळे मतं त्यामध्ये आहेत. एक मत यामध्ये असं आहे की ही क्रॉस होऊन तयार झाले. मग ते क्रॉस कशावर झालं तर एक जंगली जीव जो डुक्कर सदृश आहे अशा ह्याच्यामध्ये ती जेनेटिकली बदल होत 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 जे आहे ती क्रॉस होत गेली आणि ती क्रॉस होऊन जे आहे ती एक प्रकारचा जो आहे तो एक जीव तयार झाला. काही वैज्ञानिकांचं मत आहे की कालांतरानं काही ह्याच्यामध्ये जेनेटिक्स बदल करत 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 जे क्रॉस ब्रीडिंग होत गेलं त्या क्रॉस ब्रीडिंग मध्ये हा एक जीव तयार झाला आणि ते तिथलं नेटिव्ह झालं. हे नेदरलँड कंट्री किंवा थंड प्रदेशातले जे आहेत त्या प्रदेशातल्या ह्या सगळ्या जे जर्सी HFचे आहेत त्यांचं सगळं वापर जो आहे तो त्यामध्ये होत गेला आणि तेच तिथं मुळात अगर बघितलं तर मिक्स होत गेली. ती जर्सी जी आहे ती क्रॉस ब्रीड मध्ये जर्सी HF असेल ती त्यांच्या प्रदेशातले तिकडनं हे आहेत, पण आपल्याकडे आल्यावर त्याचे औषधी गुणधर्म जे आहेत ते कुठेही
अजून तरी औषधी गुणधर्मामध्ये त्यांच्यात काही शोध झालेत, परंतु मिळालं काहीही नाही. उलट दोष जे आहेत ते प्रचंड प्रमाणात सापडत आले. आज वेगवेगळ्या रोगांचं मूळ कारण अगर काय असेल तर जे दूध आहे म्हटलं जातं, गाईचं दूध म्हणजे जर्सीचं दूध आहे. गाईचं दूध हे आपण जे म्हणतो, मग मुळात आपण ज्यावेळी चर्चा करतोय तिथं गाय शब्द आला की ही देशी गाय समजायची, आणि जर्सी एचएफच्या बाबतीत मग ते स्पेसिफिक जो आहे तो शब्द आपल्याकडे तिथं आला पाहिजे. आणि तशाच पद्धतीने जो आहे तो हा विषय लोकांच्या पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे की ही जर्सी एचएफ हे वेगळं आहे आणि हे वेगळे जीव निर्माण झालेत. वैज्ञानिकांचे वेगवेगळे शोध हे आहेत, काही वेगवेगळ्या कथा आहेत त्याच्या संदर्भात, त्या भागात गेलं तर तिकडच्या वेगळ्या वेगळ्या कथा आहेत. आणि देशी गाय बरेच जण वाटतं की भारतात आहे ती म्हणजे देशी गाय. भारतीय उपखंडामध्ये सगळीकडे ही आढळली जाते. आफ्रिकेमध्ये पण देशी गाय आहेत, त्याच्यावरही संशोधन झाले. भारतामध्ये आहेत ते वेगळे आहेत. भारताचा जो पूर्ण आपण अखंड भारत एक बनतो त्या सगळ्या प्रदेशामध्ये जे आहे ते देशी गायींचं जे आहे ते वर्णन उल्लेख जे आहेत ते त्या वेळेनुसार जे ते आहेत. मग देशी आता तिकडं जे आता जर्सी गाय जे युरोपातून आणलेलं आहे तिकडं जर्सी गायचं दूध पिलं जातं का? काय स्टडी म्हणजे मी पण कुठेतरी ऐकलं होतं की तिकडचे लोक पित नाहीत, त्यांना ते माहिती आहे. त्यामध्ये काय आहे की त्यांनी नंतरच्या काळात जसं जसं हे संशोधन पुढे गेलं आणि ह्याचे दुष्परिणाम लक्षात येत गेले. न्यूझीलंड सारख्या देशामध्ये ज्यावेळी हे दुष्परिणाम पुढे आले की अरे जर्सीच्या दुधानं टाईप 1 डायबिटीस लहान मुलांमध्ये वाढतोय, तर त्यांनी एक्सपोर्ट पॉलिसी बनवली यासाठी. आणि ते जे गरीब राष्ट्र आहेत ते एक्सपोर्ट करण्याची एक पॉलिसी बनवली आणि तिथले ब्रँड जे आहेत ते गरीब राष्ट्रांमध्ये जे आहेत ते एक्सपोर्ट केले जातात. श्रीलंका असेल, बांगलादेश असेल, अशा ह्याच्यामध्ये एक्सपोर्ट केले जातात. काही प्रमाणात भारतातही ते डेअरी उद्योग जे आहेत ते तिकडचे आले होते. आजही काही नावं त्याच्या संदर्भात आहेत, परंतु हे एक्सपोर्ट पॉलिसी त्यांनी बनवली आणि ते तिकडे जास्त केले जातात. तिथं आता देशी गाईचे भारतातनं जे एक्सपोर्ट पूर्वी झालेले आहेत, पूर्वी त्याला परवानगी होती, आता तशी परवानगी सहज मिळत नाही. पण ते पूर्वी जे एक्सपोर्ट झालेले आहेत त्या एक्सपोर्ट मधनं ब्राझीलमध्ये एक मोठा उद्योग त्या संदर्भात आहे. ब्राझीलमध्ये आपल्या देशी गाई प्रचंड मोठ्या प्रमाणात आहेत आणि चांगल्या जातीवंत आहेत. आणि भारतात सगळ्यात जास्त दूध देणाऱ्या गायींची अगर कुठं संख्या सापडत असेल तर ती ब्राझील सारख्या देशाची सापडते. तिथं त्यांचं वेगळं नाव असेल. त्यांनी गिर गाईवर काम केलं, तर ती गिर लँडो म्हणून एक त्यांची तिथे एक प्रजाती, ती देशीच गाय. त्याचं फार जामनगरच्या राजांची वगैरे वंशावळ तिथं आहे आणि 8-10 पिढ्याचे रेकॉर्ड असलेले वंशावळी जे आहेत ते तिथं आढळतात. पण दूध जे आहे ते बऱ्याच देशांमध्ये पिलं जात नाही, ते डेअरीमध्ये दिलं जातं आणि एक्सपोर्ट केलं जातं आहे ते संपवण्याच्या दृष्टिकोनातनं. आणि आता भारतीय वंशाच्या ज्या उपखंडातल्या देशी वर्णाच्या गायी आहेत ह्या गायींची संख्या जी आहे ती जगभर वाढत चालली किंवा तिथली स्थानिक गाय जी आहे ती डेव्हलप करत चालले आणि लोकांचं आकर्षण त्या दृष्टिकोनातून वाढत चाललंय. तिथं असणाऱ्या जर्सी गायी आता लोप होत चालल्यात, कमी होत चालल्यात असं म्हणू शकतो. पण देशी गाय किंवा काही असू दे, देशी गायींचं प्रमाण वाढत चाललंय. प्रमाण म्हणण्यापेक्षा प्रभाव वाढत चाललाय. प्रमाण आपण म्हणणं आकडेवारीत सुसंगत होणार नाही, बरोबर, पण प्रभाव वाढत चाललाय. पण एवढं मात्र नक्की की तिथले जर्सी एचएफचं पण जे आहेत ते आता कमर्शियलायझेशन जे दुधाचं एक लोकांना वेगवेगळ्या बाय प्रोडक्टच्या दृष्टिकोनातनं घातलेलं जे एक व्यवस्था आहे त्या दृष्टिकोनातनं कमर्शियल डेअरी इंडस्ट्री तिकडं किंवा सगळीकडेच वाढत चाललेली आहे. परंतु आता देशी गाईशी संबंधित लोक त्या इंडस्ट्रीमध्ये उतरतात आणि भारतात आज बऱ्याच इंडस्ट्री त्या संदर्भात काम करतात आणि ते देशी गाईवर करतात. आता थोडंसं मी त्याच्यात हे करीन की आता गायीपासून थोडंसं मी शिफ्ट होतोय ते म्हशीकडं. की मग आपण जनरली जर बघतो तर गाईचं दूध स्वस्त असतं, म्हणजे आता गाईचं म्हणजे जर्सी जे विकलं जातं डेअरीतल्या गाईचं दूध हे स्वस्त असतं, पण म्हशीचं दूध थोडंसं महाग असतं. पण तरी सुद्धा म्हशीचं दूध लोक प्रेफर करतात, म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती आहे किंवा हे याच्यापेक्षा आपण म्हशीचं दूध हे करू. पण आता हे ऍक्च्युली हे इंग्रजांच्या काळामध्ये पण असंच असणार आहे, बरोबर, की देशी गाईचं पण पीत असणार आहेत, म्हशीचं पण पीत असणार आहेत इंग्रजांच्या आधी, म्हणजे जे भारतीय लोक होती. पण त्याच्यानंतर मग असं काही इंग्रजांना हे झालं किंवा म्हैस रिप्लेस केलं नाही पण देशी गाय रिप्लेस केली. आता ह्यासाठी जर असं
तुम्ही इंग्रजांपर्यंत गेला, मी त्याच्यात थोडंसं अजून मागं जातो. हा की भगवान श्रीकृष्णानं काय पालन केलं? देशी गाय गोपालन गोपालन केलं. बरोबर. म्हस दूध जास्त देत असती हम्म. किंवा दूध पालण्यासाठी दुधासाठी जर म्हशीचं दूध चांगलं असतं हम्म. तर भगवान श्रीकृष्णाकडं, म्हणजे त्यांचे वडील नंद होते. हो. नंद म्हणजे भगवान श्रीकृष्ण ज्यावेळी जन्मले त्यावेळी आनंद एवढा झाला की त्यांनी 2 लाख गायी दान केल्या होत्या. म्हणजे त्यांच्याकडे गायीची संख्या किती होती? बरोबर. म्हणजे 9 लाखापेक्षा जास्त संख्या होती. नंद म्हणजे 9-10 लाखाच्या वर संख्या असली. आणि ते गावाचे सरपंच किंवा एक प्रभावी व्यक्तिमत्व होते त्यांचे वडील. तर त्यांना एखादा गडी हायर करणं गाय चारण्यासाठी अवघड होतं गाव. नाही. मग त्यांनी स्वतः का गोपालन केलं आणि त्यांनी स्वतः भगवान कृष्णाला जे आहे ते गाय चारण्यासाठी पाठवलं. बरोबर. गाय जी आहे ती, तुम्ही कुठलेही उल्लेख घ्या, गाय जंगलात चरत जरी असली तरी गाय जंगली जीव नाहीये. ही मनुष्य वस्तीच्या निकट राहिलेली पूर्वीपासून चालत आलेली जीव आहे. ह्याच्या उलट म्हशीचा उल्लेख जर आपण हे केला तर पुराणांमध्ये रेड्याचा उल्लेख येतो यमाकडे, पण म्हशीचं जे आहे हे सगळं जंगली कॅरेक्टर्स मधने आलेले आहेत. आता ही गवा रेडा हा रेड्यातला एक प्रकार आहे. असंच इंग्रज ज्यावेळी आले, मुघल ज्यावेळी आले, तर मुघलांचा प्रभाव जो आहे त्यांचं जे होतं ते जाड आणि फॅट युक्त खाणं त्या गोष्टीकडे होतं. त्यावेळी ती जंगली जीव, त्यावेळी ती पालनामध्ये विशेषतः इकडं आणली गेली. आणि नंतर जे आहे ते मुघलांच्या प्रभावानंतर जे आहे ते 9व्या 10व्या 11व्या दशकानंतर जे आहे ते ह्याचे प्रभाव हळूहळू वाढत हे पालनामध्ये आलं. आणि त्यातही वेगवेगळ्या ठिकाणी अगर आपण बघितलं तर म्हशीचे गुण आणि गाईचे गुण ते जाडी किंवा साय ह्या विषयापेक्षा औषधी गुणधर्म जे आहेत हे आपल्या देशी गाईकडेच जास्त आहेत. म्हशीकडे औषधी गुणधर्म नाही. आता याच्यावर बोलायचं म्हटलं तर माझ्याकडे एक फार विस्तृत विषय आहे जो आज कदाचित चर्चा येणार नाही, पण एवढं एक सांगू शकतो की जैसा खाय अन्न वैसा होय मन, वैसे होय विचार, वैसे होय आचार, वैसे होय प्रकृती. गाईचं दूध हे सात्विक असतं आणि गाईचं दुधाचं जे प्राशन आहे तर ती आपली विचारधारेचा कल, आपल्या बुद्धीचा कल जो आहे तो सात्विकतेकडे जे आहे ते वळत जातो. ह्याच्यावर उलट आपल्या ह्याच्यामध्ये अगर बघितलं तर म्हशीचा उल्लेख तामसिक म्हणून झालेला आहे, तर त्याचं तामसिकतेकडं वळून जाणार आहे. तर ती तामसिक बुद्धीकडे अगर व्हायचं असेल तर ते म्हशीचं दूध प्राशन जे आहे ते गरजेचं आहे. माझे विचार बऱ्याच जणांना कदाचित पटणार नाहीत त्यामध्ये, पण याच्यात विस्तृत अगर सगळं सांगितलं तर गाईचं वासरू दूध पिलं की काय करतं तुम्ही बघितलंय, काय करतं? उड्या मारतं, पळतं, हरणागत पळतं, एकदम पळतं, उड्या मारतं, आनंदी होतं एकदम. बरोबर. ते पिलं की त्याच्यामध्ये एनर्जी येते. म्हशीचं दूध पिलं की त्याचा रेडा असो किंवा रेडी असेल ती काय करते? सुस्त बसते. नाही बघितलं मी खरं. सुस्त बसते. सुस्त बसते आणि जाऊन बसते. तर आपल्याकडे म्हणी ह्या अशाच तयार झाल्या. मन काय असं रेड्यागत बसलाय बघा. बरोबर. ते मन का तयार झाली? रेड्यागत बसलाय बघा. तर ते पिलं की सुस्ती येते किंवा काय रेड्यागत आळशीच आहे बाबा. तर आपण आळस हे ह्याच्या बरोबर आळस त्याशी जोडला गेलाय. ऊर्जा एनर्जी जी आहे ती गायीशी जोडली गेली. तर एखादा चांगला कोण माणूस आहे किंवा आपल्याकडे पोरी बघायचा कार्यक्रम असला की नाश्ता पाण्याचा कार्यक्रम झाला की मुलगी कशी आहे? मुलगी अगदी गरीब गाय आहे. काय गरीब गाय असं म्हटलं की ते लग्न जे आहे ते जुळतं. बरोबर. मग एवढं जर म्हशीचं महत्व असतं तर आपल्याकडे ती गरीब म्हस आहे म्हटलं असतं तर जुळतं का बघा तुम्ही? नाही होत. म्हस आहे म्हटल्यानंतर जुळत नाही. मग म्हस आहे म्हटलं जुळत नाही. किंवा आताही असं कोणाला चिडवलं तर म्हस म्हणून राग येतो, पण गाय म्हणून चिडवलं की राग येतो. बरोबर. ही जी आहे ही सात्विक आणि तामसिक वृत्तीचं एक हे आहे. आणि दुसरी गोष्ट एक तुम्हाला एक सांगतो, अकलबडी या भेस म्हटलं जातं. बरोबर. 8-10 म्हशी अगर असतील आणि म्हशीचं रेडकू किंवा रेडी मी प्रयोग केलाय 400 गोठ्यांमध्ये शेतकऱ्यांचा मी फिरलोय. त्यात मी प्रयोग केलेलं विश्लेषण सांगतो तुम्हाला. 8-10 म्हशी असतील आणि इकडनं एखादं रेडकू सोडलं आणि ते रेडकू सोडल्यानंतर आपण अगर त्यांना सांगितलं की त्या रेडकोला की जा आणि आईचं दूध पी, तर ते 2, 4, 5, 7, 8 ठिकाणी लाच खाऊन ते जे आईकडे जातं. त्याला कळत नाही की आपली आई कोण. तर माझ्याकडे 200 गाई आहेत. बरोबर.
माझ्याकडे इकडे एखादं वासू सोडला आणि त्याची आई चरायला जाते, आमच्याकडे चरायचं हे आहे. चरायला ज्यावेळी जाते त्यावेळी ती 220 अगर त्याची आई असेल तर इकडनं ते वरडलं की बरोबर त्याची आई वरडते 220, आणि ते बरोबर त्याला सोडलं की ते बरोबर 220 त्याच्या आईकडे जाणार, इकडं तिकडं कुठेही जाणार नाही. म्हणजे त्याला एकदाच दूध पिलं आणि जन्मता गाईचं वासरान जन्मता, म्हणजे का मी सांगतोय हे लक्षात घ्या, जन्मता गाईच्या वासराला अगर आपण दाखवलं की हे इथं थन आहे आणि इथं तुला दूध प्यायचं आहे, हे अगर त्या वासराला दाखवलं आपण, तर ते वासराला दाखवल्यानंतर ते वासरू एकदा दूध पिलं की पुढच्या दिवशी सकाळी तुम्ही उठायच्या आधी ते दूध पिल्लं असतं, कारण त्याला कळतं की कुठं दूध प्यायचं आहे. आणि ह्याच्या विरुद्ध म्हशीचं रेडा असू दे रेडी असू दे, ते जन्मलं त्याला दाखवायला लागतं की इथं दूध प्यायचं, ठीक आहे दाखवायला लागेल बरोबर, पण पुढच्या दिवशी परत त्याला दाखवायला लागतं की इथं दूध प्यायचं आहे, त्याच्या पुढच्या दिवशी परत दाखवायला लागतं की इथं दूध प्यायचं आहे, त्या पुढच्या दिवशी परत दाखवायला लागतं की इथं दूध प्यायचं आहे. सारखं पाठांतर करून घ्यायला लागतं की इथं दूध प्यायचं आहे. म्हणून मन तयार झाली की अकल बढिया बेस. म्हशीला बुद्धी नसते. 2 किलोमीटर पेक्षा जास्त रेडियस मध्ये म्हशीला फिरून आणलं की तिला पत्ता लक्षात राहत नाही. गाईला तुम्ही 50 किलोमीटर लांब सोडा, 1, 2, 3 दिवसानंतर परत केलं की परत ती आपल्या ह्याच्यात गोट्यात परत येणार. असं नाही की मला इथं चांगलं वाटतंय आणि हा मालकाकडं सोन्याचा पत्रा इथंच मी थांबते, इथं पाण्याची सोय चांगली आहे. गरीब झोपडीत जरी गाय असेल तरी ती गाय त्या झोपडीत परत येणार. एवढं गायचं सात्विक आणि मन बुद्धी सगळ्याच गोष्टी आहेत, आणि ते त्याच गोष्टीला एक आपल्यात हे दिलं गेलं, बरोबर, महत्व दिलं. मग आता इंग्रजांना हे किंवा ज्यांनी ह्याच्यावरती संशोधन केलं त्यांना हे सगळं गुण माहिती आहेत मेडिकली किती आहे. म्हणजे थोडक्यात कसं आहे, आतापर्यंत जर बघितलं तर भारताला कसं हे करता येईल, फायनान्शियली कसं दुर्बल करता येईल किंवा कसं त्यांचा ऱ्हास होईल ह्याकडं जास्त लक्ष बाकीच्यांचं आहे. तर ह्याच्यामध्ये एक मोठा भाग हा देशी गाईचा पण आहे ऍक्च्युली, की देशी गाईचं महत्व जर माहिती असेल इतरांना आपल्यासारखंच तर त्यांनी इंटेन्शनली या गोष्टी केल्या असतील, असं कुठं आहे का उल्लेख? फार छान तुम्ही प्रश्न विचारला, आणि हा माझ्या चळवळीशी संबंधित प्रश्न आहे. बऱ्याच लोकांना हे माहित नाही, किंवा माझ्याबरोबर बरेच जण संलग्नित काम करतात त्यांच्याशी बरेच हा वेळा विचार होत नाही. पण हा विषय एवढा महत्वाचा आहे की इंग्रजांनी एक कमिटी बसवली होती, आणि त्या कमिटीमध्ये प्रॉपर त्यांच्यावर चर्चा झाली की अरे एवढी भारतीय लोकांना आम्ही तोडायचा प्रयत्न करतो म्हणजे तुटत का नाही आहेत, काय नेमकं यांच्या ह्याच्यामध्ये लॉजिक. तर ह्याच्यावर वेगवेगळी पत्र, भारतात राज्य करणारं जे इंग्रज सरकार होतं त्यांची आणि तिथं ब्रिटिशचे जे सरकार आहेत त्यांच्यात झाले. ब्रिटिशच्या राणीला जे ते पत्र लिहिलं गेलं, ईस्ट इंडिया कंपनीच्या काळातली घटना आहेत. आणि त्यावेळी अशी चर्चा झाली की भारतीय अर्थव्यवस्थेचा आणि भारतीय सांस्कृतिक व्यवस्थेचा मेरुदंड जर काय असेल तर ती गाय आहे. बर. आणि आपल्याला यांची गुरुकुल आणि गाय पद्धती जोपर्यंत मोडली जात नाही, गुरुकुल पद्धती मोडण्यासाठी मॅकॉलीने एक वेगळा विषय मांडला जो मी आज आपल्या चर्चेतला विषय नाही तो मांडणार नाही, परंतु गायीचा विषय मोडण्यासाठी आणि इथली सांस्कृतिक जो एक पाया आहे तो मोडण्यासाठी गाय कशी संपवावी ह्याच्यावर जे पत्र लिहिली गेली, या पत्रांचे लेखन जे आहेत ते आमच्या आंदोलनामध्ये जे आहेत ते आहेत. आणि यशपाल रायटिंग म्हणून ब्रिटिश इंडिया लायब्ररी मधले ही पत्र आहेत. यामध्ये स्पष्ट असे केलेत की इथली गाय संपवणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर भारतात सगळ्यात पहिल्यांदा कत्तलखाने आणि तिथं गायीची कत्तल करण्यासाठी मंजुरी मिळण्यासाठी पहिला कत्तलखाना कलकत्त्यामध्ये जो आहे तो उघडला. आणि भारतात पहिली धार्मिक दंगल ही कत्तलखाना उघडल्यानंतर जी आहे ती इंग्रजांच्या मार्फत तोडो फोडो आणि राज्य करो या नीतीच्या अंतर जे आहे ते चाललं गेलं, आणि ती आजही ती नीती त्यांची कार्यरत आहे. मग जी आता ही कार्यरत आहे, पण मग आता त्याच्यानंतर मग आता राजीव दीक्षितांसारखे काही जण आहे, ह्या सगळ्यांना हे लक्षात आलंच, म्हणजे बऱ्याच जणांच्या लक्षात आलं होतं. पण ही चळवळ कशी झाली आणि चळवळीमध्ये रूपांतर कसं केलं? आता चळवळ म्हणजे राजूभाई स्वदेशी या विषयाला घेऊन काम करायचे. बरोबर. मग विदेशी गाय हा एक विषय त्यामध्ये आला. मग ते विदेशी गाय स्वदेशी गाय ह्या विषयावर काम करायचे.
आता आताचं जग एक असं आहे की विज्ञान या दृष्टिकोनातनं बघतं. बरोबर. आध्यात्मिक दृष्टिकोनातनं पुराणात गाय आहे, गाईला 33 कोटी देव वर्णने असं सांगितलं की सरसकट सगळ्यांना पटणार नाही. गाई भाऊक आणि काही मंडळी आहेत जी आध्यात्मिक मार्गावर आहेत त्यांनाच हे सगळं पटेल. पण आजच्या विज्ञान आणि पिढीला अगर ते पटवायचं असेल तर आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोनातनं सांगितलं पाहिजे. बरोबर. गाईमध्ये जे गुण आहेत, तिच्या शेणामध्ये जे गुण आहेत, मूत्रामध्ये जे गुण आहेत, दुधामध्ये जे गुण आहेत, ह्या सगळ्या गोष्टी सांगितलं पाहिजे. आणि हे सगळ्यांमध्ये अगर आपण वाचलं तर हे सगळं आढळतं. गाईचं मांस जे आहे ते विष असतं. बऱ्याच विदेशामध्ये गाईचं मांसाला पण बॅन आहे. याचं कारण हे आहे की गाईच्या मांसामध्ये गाय जे काही खाते ते मांसामध्ये ज्यावेळी जातं ते विषाक्त होतं. जे खाते त्यातलं विष फिल्टर होतं. तुम्ही अगर 33 कोटी देवतांचा गाईचा फोटो बघितला तर इथं गळ्याजवळ जे आहे ते किंवा इथं नाकाच्या पुढं इथं शिव दाखवतात. गाईच्या नाकाच्या पुढे शिव दाखवतात. तर शिव म्हणजे काय तर तिथं खायच्या आधीच ते फिल्टर होतं आणि ते लक्षात येतं. आणि ते विष खाण्यातनं जरी आलं तरी ते तिच्या मांसामध्ये जातं. ते गोमूत्रात, दुधात किंवा शेणामध्ये जे आहे ते विष येत नाही. त्याच्यावरही प्रयोग झाले. तर हे येत नाही. मग ह्या वैज्ञानिक दृष्टिकोनातनं हे सांगणं आजच्या पिढीला ही जास्त गरजेची आहे. आणि त्यासाठी ह्याचं चळवळीत रूपांतर होणं किंवा वेगवेगळी चळवळ. आणि मुळातच गाय ही भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय धर्मव्यवस्था, भारतीय कृषी व्यवस्था ह्या सगळ्याचं मेरुदंड आहे. म्हणजे एकदम आपण म्हणतो ना पाठीचा कणा आहे. ही कणा जी आहे ती मोडली नाही गेली पाहिजे. ह्यामुळे ह्याचं चळवळीत रूपांतर होणं गरजेचं होतं. त्यामुळे बऱ्याच साधू संतांनी मिळून, बऱ्याच सगळ्यांनी मिळून जे त्याचं रूपांतर विशेषतः जे आहे ते या चळवळीच्या स्वरूपामध्ये केलं. आणि ही चळवळ आजही चालू आहे. पहिली चळवळीची सुरुवात झाली ती अगर बघितलं कालच त्यांची जयंती झाली ते मंगल पांडे. मंगल पांडेनी 1857 उठाव जो केला ते बरेच क्रांतिकारी. ही पदवी छोटी आहे. गोभक्त मंगल पांडे आहेत ते. बरोबर. कारण त्यांना जेव्हा लक्षात आलं की माझ्या तोंडाला गाईचं चरबी युक्त आणि चामडं जे आहे ते मला माझ्या दातांना चावायला लावलंय आणि मला भ्रष्ट केलंय असं ज्यावेळी त्यांना लक्षात आलं त्यावेळी त्यांनी उठाव केला. बरोबर. आणि त्यातनं मग अखंड म्हणजे भारताला पूर्ण स्वातंत्र्य मिळायची एक दिशा जी आहे त्यानंतर 90 वर्षानं पुढे ते मिळू दे. परंतु ती एक उठाव जो व्हायचा होता आणि ती क्रांती जी व्हायची होती ती क्रांती. त्यामुळे भारतीय स्वातंत्र्याला पण सगळ्यात पहिलं अगर काही हे असेल तर उठावाला कारण इग्निशन पॉइंट गायच आहे. काय हे लोक समजून घेत नाही की गायीचं फार महत्व आहे. होतही आहे आणि राहणार पण. पण ती गोष्ट समजणं फार गरजेचं आहे की कुठं म्हणजे किती मुद्दामून या गोष्टी करत होते की इंटेन्शनली दुसरं कुठलं हे चामडं चालत नव्हतं का. मुद्दामून ह्या गोष्टी केलेल्या आहेत आणि या लोकांना माहित नाहीयेत की बाबा काय असं हे झालंय. मग आता चळवळ निर्माण झाली. खरं तर मंगल पांडेंपासून चळवळीला खरं तर सुरुवात झाली हे कळतं. पण आत्ताची सिच्युएशन काय आहे म्हणजे अजून तसं बघायला गेलं आता तुम्ही मगाशी बोलताना की आम्ही जेव्हा ह्याच्यात पडलो म्हणजे 2010ची गोष्ट आहे किंवा 2006ची गोष्ट आहे त्याच्यामध्ये पायवाट पण नव्हती. पण आता त्याचं हायवेमध्ये हळूहळू कन्वर्ट व्हायला लागले. म्हणजे एवढं पुसलं गेलं होतं का. खरं बघायला गेलं तर आपल्या घरोघरी हे गोष्टी खरं तर भारतात आपल्या इथं आपलं सगळ्यात पहिलं मोठं अपयश अगर किंवा लाज वाटावी असं काही काम असेल तर गाय म्हणताना आपल्याला त्या पुढे देशी शब्द लावावा लागतो. लज्जास्पद गोष्ट आहे. गाय म्हटलं की संपला विषय. शास्त्राचा उल्लेख आहे. जिच्या पाठीवर वशिंड आहे, जी देशी गायची वेद लक्षणा गाय आहे ही उल्लेख आहे. देशी शब्द लावायला लागतोय ही आपलं एक अपयश आहे. आणि ही करायची गरज का लागली कारण लोकांच्या ह्याच्यात दुधासाठी म्हणून आणि विशेषतः शेतकरी वर्गामध्ये दुधासाठी म्हणून एवढं ते जर्सीचं आणि याचं फॅट होतं. बरोबर. त्यामुळे ती ही चळवळ राबवणं आणि गेल्या कित्येक वर्षांमध्ये डे बाय डे अगर आपण बघितलं तर भारत स्वतंत्र झाला त्यावेळी 33 कोटी लोकसंख्या होती आणि 36 कोटी आपलं गायीची संख्या होती. पशुधन नव्हे गायीची संख्या. बरोबर. आणि आता एकूण मिळून पशुधनाची संख्या आपली तेवढी नाहीये. म्हणजे रिड्यूस झाले. फार रिड्यूस झालंय. गेल्या 12 वर्षाचे आकडे जर सांगायचे 2014ला पशुगणना झाली. 2014ची पशुगणना आणि आत्ताच्या पशुगणनेमध्ये आपल्या देशी गायीची आणि विशेषतः महाराष्ट्रातली अगर खिल्लार गायींची संख्या म्हणायची तर त्याच्यामध्ये पण रिड्यूस झाले. एकूण संख्या जी आहे ती पशुधनांची पण रिड्यूस झाली. गायीची संख्या तर रिमार्केबल रिड्यूस झाले. त्यामुळेच महाराष्ट्रामध्ये संरक्षित करण्याच्या दृष्टिकोनातून पहिलं पाऊल उचललं गेलं. आदरणीय शेखरजी मुंदडा साहेब आहेत, आपले मुख्यमंत्री आहेत,
एकनाथजी शिंदे त्यावेळी मुख्यमंत्री होते, त्यांच्या सगळ्यांच्या मार्फत की गाईला राज्यमाता दर्जा द्यावा. हा काही पॉलिटिकल अजेंडा असेल किंवा काय असेल माहित नाही आम्हाला, तो विषय नाही आहे माझा. परंतु मूळ विषय जो आहे त्यामध्ये गायीची संख्या कमी झाली आणि तिला संरक्षित होण्याच्या दृष्टिकोनातनं काही प्रोटोकॉल लागू करायचा असेल आणि आपली नेटिव्ह गाय, आपली जी देशी गाय, आपली जी मूळ प्रजाती आपल्या इथली, म्हणजे आपल्या इथं किल्लार असेल, अगर तेच आपण मराठवाड्यामध्ये गेलो तर देवणी आहे, लाल कंदारी आहे, अगर विदर्भात गेलो तर गवळाऊ आहे, त्यानंतर कोकणात गेलो तर कोकण गिड्डा आहे. हे सगळ्या जे आहेत अगर बघितलं तर ह्या 7 प्रजाती ज्या आपल्या महाराष्ट्रातल्या आहेत नेटिव्ह, ह्यांचं संरक्षण व्हावं यासाठी. आणि यांची सगळ्यांची संख्या कमी झाली गेल्या 10 वर्षात. 2014चा सेन्सस, 2019चा सेन्सस आणि त्यानंतर 24चा सेन्सस, तिन्ही मध्ये ही संख्या रिमार्केबल कमी झाली आहे. मग आता त्याच्यासाठी तुमची चळवळ काय काम करते खरं? आता विविध पातळीवर विविध सगळ्यांकडनं हे चळवळ स्वरूपात, आंदोलन स्वरूपात प्रत्येकाला जमेल तशा पद्धतीनं हे चालू असतं. वेगवेगळी लोक गोरक्षणाचं काम करतात, बरेच जण जे आहेत ते गोसंगोपनाचं काम करतात, काही जण पंचगव्याच्या माध्यमातून उत्पादनाचं काम करतात, काही जण जे आहेत ते गाय आधारित सेंद्रिय शेतीवर काम करतात, काही जण जे आहेत ते जनजागृतीचं काम करतात. अशी बऱ्याच वेगवेगळ्या स्तरावर काही जण आहेत ते कायदेशीर हक्क लढाईसाठी काम करतात. म्हणजे आमच्या सगळ्या गोशाळांच्या लढाईसाठी हायकोर्टामध्ये आमच्या वकिलांची एक टीम आहे, त्यांच्या मार्फत कायदेशीर लढाईवर काम चालू असतं. ज्यावेळी पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये 2015 मध्ये 14-15 मध्ये गोहत्या बंदी कायदा लागू झाला 95चा सुधारित, त्यावेळी सगळ्यात पहिले आपली संस्था होती की ज्यानं इंटरव्ह्यू केलं होतं हायकोर्टामध्ये. आणि जी हा कत्तलखाना आहे देवनारच्या कत्तलखान्यातल्या ट्रकसाठी स्टे ऑर्डर आणलेली सगळ्यात पहिला आपली संस्था आहे की ज्याने स्टे ऑर्डर आणण्यासाठी आपण पुढाकार घेतला होता, काम केलं होतं. आता हे सांगताना हे एवढं भारी काम आहे, पण आता त्याच्याबरोबर एक मला डोक्यात प्रश्न येतो की काही जण, आता तुम्ही म्हणला की काही जण सेंद्रिय शेती करतात. मग आता जेव्हा हरित क्रांती आली त्यावेळी सगळं हे केमिकल युक्त जे सगळं खत वगैरे वापरायला चालू झाले आणि आता जर बघायला गेलं तर जमिनीचा पोत प्रत सगळी गेलेली आहे. कारण नायट्रोजन एवढं आपण त्याच्यात ओततो आपण. कारण का त्यावेळी हरित क्रांती म्हणजे खूप असं आपल्याला धान्य पिकवायचं होतं, ज्वारी गहू वगैरे जे दुसरीकडचे आले आपल्याकडं. मग त्यावेळी केमिकल फर्टिलायझर्स वगैरे वापरण्यात आले आणि मग देशी गाई फक्त दुधासाठीच वापरली जाते असं करून तो रिप्लेस आला का? म्हणजे हे एक वेगळं थॉट प्रोसेस होती का त्यांची? मुळातच आपल्याकडे देशी गाई जी आहे, एकूणच पशुधन असेल किंवा देशी गाई विशेष असेल तर शेणखत हे त्याचं मूळ प्रोडक्ट, दूध हे कायम बाय प्रोडक्ट आहे. पण आपल्याला असं भासवलं गेलं दुग्ध क्रांती आणि हरित क्रांतीच्या माध्यमातून की दूध हे मूळ प्रोडक्ट आहे, ते शेण गोमूत्र ते वेस्ट आहे. मग आपल्यात पण त्याचं प्रेस्टिजियस इश्यू केलं नाही, अरे शेणात हात घालतोय. मला अगर कोण म्हटलं की हा कायम गाईच्या शेणातच हात असतोय, मला ते प्राऊड वाटतं, मला काय ते वाईट वाटत नाही. आणि माझ्या मुलाच्या बाबतीतही कोण म्हटलं तरी मला ते प्राऊड वाटतं. बरोबर. मुळात आपण त्याला प्राऊडनेस फील करणं कमी केलंय. आणि दुसरी गोष्ट, ह्या पद्धतीने हे षडयंत्र रचलं गेलं की हरित क्रांतीच्या माध्यमातून आपल्याला जे आहे ते, आता आपल्याकडे 280 लाख हेक्टर जमीन आहे भारतामध्ये. त्यातली पेरणी 160 लाख हेक्टर पेरणी होते. त्यातलं फक्त 0.5% आज तारखेला नैसर्गिक आणि सेंद्रिय. म्हणजे ही जमीन 160 लाख हेक्टर जमीन आजपासून 50 वर्षा मागपर्यंत 100% सेंद्रिय होती. पण गेल्या 50 वर्षाच्या हरित क्रांतीच्या धोरणानं आणि वेगवेगळ्या आपल्या अशा धोरणामुळं आपण त्यातनं जे आहे ते अशा कंडिशन मध्ये पोहोचलोय की आज आपल्याकडे उत्पन्न जे आहे ते कमी झालंय. आणि प्लस सेंद्रिय शेती जी आहे ते 99.5% जमीन आपण नाश करत चाललोय. आपण अशा बेल्टमध्ये बसून आज मुलाखत करतोय की ज्यातली महाराष्ट्रातली 25% क्षारफळ जमीन या भागात आहे आणि जिथं 5 नद्या आहेत. बरोबर. बारमाही खरं तर
अशी सिच्युएशन यायला नको पाहिजे होती, पण केमिकल फर्टिलायझर्स वगैरे यूज करून हे केलेलं आहे. मग आता इव्हन मी हे केलं होतं एक 10 वर्षापूर्वी, मी ऐकलं होतं ते जीवामृत म्हणजे 0 बजेट शेती असं पण होतं. मग त्याच्यामध्ये पण खरं ऐकताना जीवामृत म्हणून वापरलं जातं टर्म. म्हणजे एवढे जीवाणू तयार होतात त्या शेणापासून, किंवा जे काही जीवामृत कसं तयार केलं जातं, गूळ आणि हे ते घातलं जातं ना, का ताक वगैरे घातलं जातं असं काहीतरी आहे, मला जस्ट आठवत नाही, सांगतो. पण त्याला जीवामृत म्हटलेलं आहे. म्हणजे कुठल्याही बाय प्रोडक्टला अमृत म्हणून हे करून, म्हणजे थोडक्यात त्याच्यापासून आपल्याला जे काही मिळणार आहे ग्रो, ते किती सेंद्रिय म्हणजे सात्विक असणार आहे ह्याचं त्याच्यातून पण कळतं. म्हणजे एवढे जण जोडले गेलेले आहेत जे देशी गाईचा प्रचार जे करणार आहेत, बऱ्याच संस्था असतील, प्रत्येकाच्यात एकी काय आहे की कोणीही असं म्हणत नाही की बाबा हे वापरू नकोस बरं का, देशी गाईचं हे चांगलं नाही आहे पण हे चांगलं आहे, हे माझ्याकडे चांगलं प्रोडक्ट मिळते माझ्याकडून घे, असं होत नाही. प्रत्येक जण जो आहे तो सिन्सिअरली काम डेडिकेटेडली या गोष्टीवरती करतो. ही एक वेगळी आहे. हो, ही चळवळ आहे. आणि मगाशी जसं तुम्ही सांगितलं की हे जीवामृत वापरलं जातं किंवा 0 बजेट नॅचरल फार्मिंग, ZBNF त्याला म्हणतात. सुभाष पाळेकर, आदरणीय सुभाष पाळेकर पद्मश्री पुरस्कार मिळाला त्यांना, आणि ते जे आहेत त्यांनी ह्याचं हे केलं होतं. नंतर त्याचं नाव बदलून सुभाष पाळेकर नॅचरल फार्मिंग केलं. आम्ही म्हणताना गो आधारित नैसर्गिक शेती म्हणतो, काही जण याला सेंद्रिय शेती म्हणतात, काही जण जैविक कृषी म्हणतात. प्रत्येकाने नाव वेगवेगळे दिले, बरोबर. पण एकूण कन्सेप्ट अगर बघितला तर एकच आहे की गाईच्या शेणगोमूत्राशिवाय शेती होऊ शकत नाही. तुमच्या शेतीचं मूळ जे आहे ते गाय आहे, तुमच्या आरोग्याचं मूळ जे आहे ती शेती आहे. त्यामुळे तुमची माती चांगली राहिली, तुमचं आरोग्य चांगलं राहायचं असेल तर तुम्हाला गायीशी जे आहे ते जोडलं गेलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट जो आहे तर दुसऱ्या महायुद्धामध्ये जी काही राहिलेली, कारण केमिकल फर्टिलायझरचा वापर झाला, दुसऱ्या महायुद्धामध्ये जी काही क्षेपणास्त्र राहिली होती युद्धबंदीनंतर, तर त्यामध्ये काय आहे, नायट्रोजन हेच घटक असतात. युद्धात जे वापरलं जातं बॉम्ब वगैरे सदृश्य, हे काय आहेत, हे नायट्रोजन्स असतात, फॉस्फरस असतात, ह्याच गोष्टीचं कॉम्बिनेशन असतं. त्यांची केमिकल रिएक्शन होते. नॅनो अगर काही करायचं आहे तर त्यांनी ठरवलं की ज्यावेळी आम्ही क्षेपणास्त्र डागलेत एका ठिकाणी आणि तिथं बघितलं तर तिथं उगवलेलं पीक पाणी जे आहे ते नष्ट झालं, संपलं. पण ते म्हटले की ह्याचं अगर छोटं स्वरूप केलं आणि आपल्या शेतात आपले जे तण आहेत ह्याच्यावर अगर फवारलं तर ते तण नष्ट होणार, ते उगवणार नाही. अशा प्रकारचं जे आहे ते हे केलं गेलं, प्रयोग केला गेला. आणि तो प्रयोग म्हणजे तणनाशक म्हणून जे आहे ते पुढे आलं, आणि ही रासायनिक खतं म्हणून जे आहे ते पुढे आली. म्हणजे आपण आपल्या शेतामध्ये दररोज महायुद्ध करतोय, आणि शेतामधून पीक येऊ नये म्हणून त्याच्यामध्ये जास्त प्रयत्न करतोय, असं झालंय तण थोडक्यात. मारायचं दुष्काळ, आणि कुठेही तणनाशक मारून तण पूर्ण मिटलंय असं मला एक शेतकरी आजपर्यंत माझ्या 20 वर्षाच्या माझ्या या सामाजिक जीवनामध्ये अजून मला दिसला नाही की जस्टिफाय त्याला होऊ शकेल. वेगळ्या पद्धतीने जस्टिफाय करतात, पण तणनाशकामुळे त्याचं तण पूर्ण संपलंय अशा प्रकारचं जस्टिफिकेशन कोणाकडनंही दिसतच नाही, प्रत्यक्ष स्वरूपात ते नाही आहे. म्हणजे त्याला कुठं ना कुठं तरी गाफील राहून जे आहे ती चुकीची माहिती जी आहे ती दिली गेली, आणि तो चुकीच्या मार्गाला जे आहे तो वळतोय. त्यामुळे नैसर्गिक आणि सेंद्रिय शेती ही आपल्या काळाची नितांत आवश्यक नाही, पण चुकीच्या मार्गानं जातोय म्हणजे थोडक्यात तसं शिक्षण दिलंय. म्हणजे आता थोडक्यात आपलं पण इतिहास जसा आहे तसं दाखवलं नाही, तसंच म्हणजे हे किती दिसतंय तसं नाहीये. हे खोलातलं खरं तर हे आहे किंवा हळूहळू आपल्याला डोस देत गेलेत आणि शिकवत गेलेत की बाबा हे असंच असतं, बाकीचं सगळं जुनं आहे ते विसरा. म्हणजे हे अशा पद्धतीनं खरं तर आपल्यावरती प्रोग्रॅमिंग केलंय ITच्या बाबतीत. मग आता अजून एक गोष्ट आहे की याच्यात मला आठवते की लोक आता वेगनकडं वळत आहेत. मग ते मग आता आणि तुम्ही म्हणताय की देशी गाय सगळं चांगलं, म्हणजे एक तुम्ही समाज म्हणताय, म्हणजे तुमची चळवळ आहे की देशी गायमध्ये एवढ्या एवढ्या गोष्टी आहेत, आणि दुसरं जण हे म्हणतात की बाबा मनुष्य हा एकच प्राणी आहे जो स्वतःच्या आईचं दूध पिल्यानंतर दुसऱ्या कोणाचंही म्हणजे याचं दूध पितो, बरोबर, बाकीचं कोणी नाही आहेत. मग त्यामुळं ते आपण विचार करायला पाहिजे. त्यामुळे आपण व्हीगन होणं गरजेचं आहे असं म्हटलं जातं. मग आता देशी गाईचं दूध आणि ह्याच्यात कसं रिलेट करू शकता तुम्ही?
आता मुळातच काय आहे, ही जी चळवळ जिथं सुरुवात झालेली आहे ती चळवळ अशा ठिकाणी सुरुवात झाली की तिथं दूधच मिळत नाही किंवा दूध जिथं मिळत नाही विगन ही तिथं चळवळ. दूध, विगन ही चळवळ, हा दुधाची उपलब्धता नाही त्यांच्याकडे. हा अशा ठिकाणी विदेशामध्ये ही चळवळ जी आहे ती सुरू झाली आणि ते तिथल्याही दृष्टिकोनातून स्वाभाविक आहे. हम्म. परंतु आमच्यामध्ये आम्ही भगवान श्रीकृष्णाला मानणारा आम्ही भक्त आहेत, आम्ही त्या चळवळी त्या वंशावळीतले आम्ही लोक आहेत. आम्ही आमच्या आज तुम्ही बघा भारतातल्या कुठलाही मनुष्य तुम्ही भेटला तर मागची 2 किंवा 3 पिढी त्याला विचारायचं, 3 पिढीच्या आधी त्याकडे घरात गाय होती हम्म. आणि गाईचं दूध तूप ताक दही खाल्लं जायचं. आजही आपण म्हणतो की जुनी लोक आहेत यांनी जुनं दूध तूप खाल्ले म्हणून ते हो, बरोबर. अजूनही चांगले आहेत. आपण तेवढे वर्ष जगू की नाही हे आपल्याला खात्री नाही आहे आणि तेवढं सुद्धा आपल्याला आता मिळत मिळत नाही. नाहीये. परंतु दिशाभूल करणारी ही वक्तव्य आहेत त्यांची बरेच वेळा. कारण मी सांगतो ना की बरेच ते म्हणतात की प्राणीजन्य पदार्थामधनं होत आहे किंवा हे पण मांसाहारीच आहे आणि रक्तातनं जे आहे ते तयार केलं जातं, हे रक्तातनं तयार होतं गाईच्या रक्तातनं. आता ही जी थेरी म्हणतात ही पूर्ण थेरी जी आहे ती आजच्या सायन्सच्या हिशोबानं अगर ते पूर्ण केलं की एका नसामधनं 500 वेळा अगर रक्त ते फिरलं एक थेंब तर ते एक थेंब दुधाचा तयार होतो. असा विषय ज्यावेळी म्हणतात त्यावेळी आपण चरक संहितेकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे. चरक असं म्हणतात की सर्व दूध जे आहे ते रक्तातनं बनतात फक्त गाईचं सोडून. असं mentioned आहे? हो, त्याच्यासाठी सूत्र दिलंय त्यांनी. आयुष्य मला ते आता सूत्र माझ्यासोबत त्यांनी तुम्हाला मी दिलं असतं. ते सूत्र असं आहे की ते रस पासून तयार होतं, गाईचं दूध जे आहे ते रसापासून तयार होतं, रक्तापासून नाही. नाही. तर तो रसाहार आहे त्यामुळे ते शाकाहारी मध्ये बोलतो. हो. दुसरी गोष्ट वेगनवाल्यांचा अजून एक क्लेम काय असतो ते त्याच्या वासरासाठी असतं दूध. वासरासाठी आमच्या इथं नैसर्गिक चरून येणारे गायी आहेत आम्ही बघतोय किंवा बरेच वेळेला माझी गाठभेट या लोकांशी होत असते. तर चरल्यानंतर पण वासराला अगर आपण पूर्ण दूध पाजलं आणि सोडतो आम्ही वासराला पूर्ण दूध सोडतो, आपल्या शास्त्रात सगळं दूध काढायचं निषिद्धच आहे. आणि किती दूध काढल्यानंतर गाय जी आहे ती त्या वासरासाठी पाना चोरून ठेवते. तर वासराचं दूध जे आहे ते पूर्ण दूध अगर सोडलं तर वासरांना दस्त लागतात, म्हणजे त्यांना संडास लागतात, जुलाब लागते आणि वासरू दगावतं. आणि तेच समजा त्याला पाहिजे तेवढंच दूध दिल्यानंतर वासराला बांधलं आणि ते दूध काढलं नाही तर गाईला थनांना दगडी रोग होतो आणि गाय दगावते. हो. आणि ह्या सगळ्यांसाठी आपल्याकडं गाईला आई म्हटलं गेलंय, गो माता हे असंच म्हटलं नाही. मग आपण जे म्हणतोय ते आपण दूध जे पितोय ते आपल्या आईचंच दूध पितोय. ते कुठल्याही असं ते पशु तुम्ही समजला तर मग ते तुमचं वेगळं नाही. पण ते बाकी या गोष्टीत तुम्ही पशु या कॅटेगरीमध्ये तुम्ही गेला. आणि दुसरी गोष्ट औषध आहे, औषधीसाठी आहेत. आता कित्येक विकारांवर वेगवेगळ्या याच्यामध्ये अगर बघितलं तर औषधीमध्ये वेगवेगळ्या चिकित्सा पद्धतीमध्ये औषधींमध्ये बरंच वापरलं जातं. माणसाचं मलमूत्र सुद्धा औषधीमध्ये वापरलं जातं. आजच्या कित्येक औषधींमध्ये ते असतं, बाजारात मिळणाऱ्या वेगवेगळ्या औषधींमध्ये माणसाचं मलमूत्र पण आहे आणि तसं मेन्शन केलेलं असतं. त्याला तुम्ही औषध म्हणून स्वीकारायला तयार आहे. तर ही तर परमपवित्र आमची जे वेद लक्षणं शास्त्रात सांगितलेली गाय आहे आणि हिचं दूध जे आहे ते मी तुम्हाला सांगितल्याबरोबर अगर वासरू मरेल किंवा हे अशा पापातनं आम्हाला ते वेगन चळवळ काही करायची नाही. बरोबर. मांसाचं ठीक आहे, मांसाहारासाठी ते निषेध करतात किंवा काय तो विषय वेगळा राहिला. परंतु जाणीवपूर्वक जी गोष्ट ते सांगतायत, काही गोष्टीला तार्किक अगर त्यांची उत्तर द्यायची म्हटले तर बरेच वेळेला तर्क नाहीत. ते उगीच रेटायचं म्हणून रेटायचं, भावनेतनं काहीतरी जायचं, पण ह्याला काही अर्थ राहत नाही. आमची कित्येक पिढी आम्हाला आत्ताच्या लोकांमध्ये ग्लुकोज इंटॉलरन्स, लॅक्टोज इंटॉलरन्स येतोय. बरोबर. काय येतोय तर ते दूध डेअरीचं जे मिळतं ते दूध नाही आहे. तुम्ही दूध देशी गाईचं पिऊन बघा ना, कित्येक रोगांमध्ये दूध वर्ज्य आहे पण आम्ही तेच रोगांमध्ये देशी गाईचं दूध देतो आणि ते रोग पूर्ण बरा होतो. तर तुम्ही ते औषधी स्वरूपामध्ये वापर करून बघितलेलं नाहीये, तुम्ही त्याला समजलेलं नाहीये. आणि गाई वासराला तृप्त करून उरलेलं दूध अगर आपण पित असू तर ते अमृत आहे, दूध नाही अमृत आहे असं माझं मत आहे. आणि आम्ही त्याचे परिणाम बघतोय. तर ते अमृत म्हणून तुम्ही ते बघायला पाहिजे. ते नुसतं दूध आणि प्राणीजन्य आणि गाय ही पशु म्हणून बघत असाल तर तुमची दृष्टी ती तेवढीच आहे आणि अशा वेगन चळवळीला आम्ही कधीच पाठीशी घालणार. बरोबर. मग आता 2010 किंवा 2006 पासून तुम्ही ह्याच्यात इन्व्हॉल्व्ह झालाय तर तुम्ही प्रत्येक वेळा म्हणताय की हे औषधी आहे, औषधी आहे.
किंवा दूध औषधी आहे, त्याचं बाय प्रोडक्ट्स औषधी आहेत, शेण औषधी आहे, किंवा ज्या काही गोष्टी आपण म्हणजे त्वचेसाठी ते चांगलं आहे, तर किंवा आपण सारवण्यासाठी पण हे, तर असे काही तुम्हाला आता टेक्निकल आहे पण दोघं जण, त्यामुळे लॉजिक पण कुठंतरी हे होतं. तर असे काही ऑब्झर्वेशन तुमचे आहेत का, किंवा ह्याला मी पण प्रमाण मांडलंय बाबा, कारण बाप दाखव नाही तर श्राद्ध कर, अशी माणसं आपण आहे खरं तर. त्यात ठीक आहे, एक कुठंतरी आहे किंवा आपण गोमाता पण म्हणतोच, पण कुठेतरी एक टेक्नॉलॉजी आणि हे थोडाफार पगडा असतो आपल्या याच्यावरती. मग ते तुम्हाला 10 वर्षात किंवा आता 15 वर्ष झाली याच्यामध्ये, 15 ते 20 वर्ष झाली, तर काय काय बघितले? मी मुळातच तुम्हाला म्हणजे सांगायचं म्हणजे की श्रद्धा हा विषय वेगळा राहिला. ती श्रद्धा गायीवर आहेच आणि आता माझी जास्त आघाड झालेली आहे, ती गोष्ट वेगळी. पण मी ही गोष्ट बघताना मी अशाच दृष्टिकोनातनं बघायला सुरुवात केली. म्हणजे माझ्याच बाबतीत अगर सांगायचं म्हटलं तर मला एक आजार सांगितला गेला होता 2004 साली. आणि त्यावेळी मला ज्यावेळी सांगितलं की असं असं तुला आजार आहे आणि तुला त्यासाठी वेगवेगळी चिकित्सा करायला लागेल, आणि म्हटलं अरे वारंवार असं का होतंय, मला वारंवार का होतंय, तर मला त्यासाठी ऑपरेशन सजेस्ट केलं होतं. आणि ऑपरेशन नंतर चान्सेस असं सांगितले होते की तुला ऐकू यायचं सुद्धा पूर्ण बंद होऊ शकतं. ऑपरेशन केल्यानंतर सक्सेस होईल असं काही सांगता येत नाही. मग मी म्हटलं असंच बंद होऊ दे, चालेल, कशाला मग ते ऑपरेशन बंद व्हा, आणि तशी शक्यता जास्त आहे म्हणून सांगितलं. मग योगायोगानं मला रायपूरमधून छत्तीसगडला आता ते तिकडच्या भागात आहे, तिथून एक गोमूत्राची एक बॉटल कानासाठीची औषधी म्हणून मला एक योगायोगानं मिळाली, आणि मी ती टाकायला चालू केलं कानामध्ये. आणि मी पुन्हा डॉक्टरांना, वैद्यांना दाखवायला काही दिवसांनी गेलो आणि म्हटलं चेक करा. म्हटलं काय चेक करायचंय, ते चेक केलं, काहीच दिसलं नाही. मी दुसऱ्या डॉक्टरकडे गेलो, म्हटलं काय फॉल्ट आहे का बघा, काय दिसतंय का बघा, काहीच दिसलं. ते माझं मुळातनं नष्ट झालं होतं. बापरे, म्हणजे हे रूट कॉज आहे. बरोबर. पण अशाच पद्धतीनं मी शेकडो उदाहरणं बघितलेत. त्यानंतरच्या काळात मी एवढी उदाहरणं केली, ह्याचं अधिकृत प्रशिक्षण घेतलं, आणि मी कम्प्युटर क्षेत्रातनं वैद्यकडं होण्याचं कारणच या गोष्टी आहेत की घरोघरी गाय जी आहे ते औषधी रूपात हे सगळ्या गोष्टी पोहोचवत असते. आणि त्याचं मी बरीच उदाहरणं देऊ शकतो. म्हणजे माझ्याकडे एक नाही, कॅन्सरच्या गाठी एवढ्या एवढ्या लोकांच्या गोमूत्र पिऊन, काहीच न करता गोमूत्र पिऊन एवढ्या एवढ्या झालेल्या आहेत. एवढे मी बघितलेली उदाहरणं आहेत, आणि मी प्रत्यक्ष सगळ्या गोष्टीचा कॅन्सर सारखी पण कॅन्सरवर एक पूर्ण चिकित्सालय चालतं मुंबईच्या पुढे वलसाडला, गुजरातमध्ये सुरत जवळ वलसाडला एक पंचगव्याचं चिकित्सालय आहे पूर्ण. ते पंचगव्य आयुर्वेदावर पूर्ण चिकित्सा पद्धतीने चालतं. भारतामधनं संशोधन आहेत, पेटंट आहेत या गोष्टीवर, गोमूत्रावर आहे. गोमूत्र अँटी कॅन्सरियस आहे, बायो इन्हॅन्सर आहेत, पण पेटंट आहेत या गोष्टीचं. औषधी गुणधर्म वाढवतं गोमूत्रातलं. आता तुम्हाला सांगितलं नाही, 1 लिटर गोमूत्रामध्ये 3 मिलीग्राम ते 10 मिलीग्राम पर्यंत क्षारयुक्त सोनं आहे. क्षारयुक्त सोनं आहे. क्षारयुक्त सोनं आपल्या खाण्याच्या सोन्यापेक्षा महाग आहे. म्हणजे सॉरी, आपण वापरतो सोन्यापेक्षा महाग आहे. वापरणारं सोनं आपलं जर किती 90,000 लाख रुपये, काय किती तोळा असतं, 1.5 लाख रुपये तोळा, 1.5 लाख रुपये, त्याच्या 10 पट खाण्याचं सोनं महाग आहे. आणि ह्याला खायचं करायचं असेल तर ते पूर्ण देशी गाईच्या दुधात आणि शेणातली प्रोसेस आहे. 28 दिवस पर्यंत त्याला घर्षण करायला लागतं पूर्ण, मग ते खाण्यायुक्त होतं. त्यात तर डायरेक्ट गाईच्या दुधात, गोमूत्रात तुम्हाला खाण्यायुक्त सोनं मिळतंय. मी विज्ञानाचा कास धरूनच म्हणून संस्थेचं नाव सुद्धा गो विज्ञान व गो संवर्धन संस्था आहे. म्हणजे विज्ञान, पण माझं अनुभव विज्ञान आणि हे जे पॅरामीटर्स आहेत ते वैदिक पॅरामीटर्सवर विज्ञान मी मानणारा व्यक्ती, आणि त्या पद्धतीनंच वैज्ञानिक दृष्टिकोनातनं हे काम घडणार आणि भविष्य पण या गोष्टी जाणार. पण त्यासाठी म्हणून श्रद्धा आपण जोपासलीच पाहिजे. श्रद्धा असेल तर विज्ञान अजून चांगल्या पद्धतीनं तुमचं. कोणी पण म्हणतं की बाबा तुम्ही जर त्याच्यावरती श्रद्धापूर्वक जर केलं तर तुम्हाला रिझल्ट मिळेल, कारण का बॉडी पण सरेंडर होते ना, की बाबा येस, म्हणजे त्याच्यात पण विज्ञानच आहे. तुम्ही ऍक्सेप्ट केलं तरच ते गोष्टी होणार आहेत. पण आता पुढचं काय, आता जी नवीन कुठला तरी कार्यक्रम तुम्ही आता रिसेंटली लॉन्च करताय किंवा आहे ना? आता सध्या काय आहे, भारतामधले सगळ्या साधू संतांनी मिळून एक
गाईला राज्य पातळीवर म्हणजे राज्यकर्त्यांकडून केंद्र पातळीवर समान सेवा, सुरक्षा आणि सन्मान मिळावा यासाठी गो सन्मान आवाहन अभियान म्हणून एक राबवलं गेलं. हे आंदोलन नव्हे, एक चळवळ नव्हे किंवा इथं कुठं जाऊन तोडफोड करायची नाहीये, काही करायचं नाहीये. साधारण विषय की गो सन्मान आवाहन अभियान. गाईला सन्मान द्या. सन्मान म्हणजे काय? गोमाता राष्ट्रमाता करा. गाय आपल्या जमिनीची उद्धारक आहे, तसा सन्मान द्या. कारण अगर मोराला बघितलं तर मोर राष्ट्रीय पक्षी आहे. मोराचं अगर मारलं तर जामीन सुद्धा होत नाही. गाईला हा सन्मान असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, आपलं अगर अशोक चिन्ह आपण बघितलं तर अशोक चिन्हामध्ये जे 4 सिंहाचं तिथं अगर खाली बघितलं तर हत्ती आहे, बरोबर, घोडा आहे, सिंह आहे आणि बैल आहे. हत्तीला तुम्ही मारू शकत नाही. हत्तीच्या बाबतीत कायदा काय ते आता बघितलं ना आपण, नांदेड मठाच्या बाबतीत बघितलं आपण. हत्तीच्या बाबतीत काय किती कडक नाही. घोड्याच्या बाबतीत कडक हे आहेत, बरोबर. सिंहाच्या बाबतीत आहेत कडक आहे. मग गाईलाच का तुम्ही सोडलंय त्यात? आपल्या राष्ट्रीय सन्मान चिन्हाचा आपण अनादर करतोय. मग त्याचा आदर झाला पाहिजे. बैल आहे, त्यात गोवंश आहे, बरोबर. मग त्या बैलाचा तुम्ही आदर करायला नको. आज बैलच कत्तर करण्याला कापायला जातात. बरोबर. हे आदर झाला पाहिजे. गोमाता राष्ट्रमाता असा एक विषय आहे. दुसरी गोष्ट, सगळे गोरक्षणाचे कायदे जे आहेत ते करायचे अधिकार राज्यांना आहे. मग हे राज्य पातळीवर वेगवेगळ्या स्वरूपात, कुठे 1 वर्षाची शिक्षा, कुठे 2 वर्षाची, कुठे 5 वर्षाची, कुठे 10 वर्षाची, जामीन पात्र, अजामीन पात्र, असे वेगवेगळे कायदे आहेत. भारतातल्या जवळपास 16 राज्यांमध्ये आता कायदे अस्तित्वात होत आहेत. छोट्याफार कमी जास्त प्रमाणात हे सगळं आहे. परंतु तरी गायींची संख्या घट होत चाललेली आहे. तरी गायी वाचत नाहीत. मग हे काय नेमकं? तर कुठंतरी सन्मान कमी पडतोय, कुठेतरी सुरक्षा कमी पडते. तर केंद्रीय पातळीवर कडक सुरक्षा कायदा या संदर्भात यावा. ओके. आणि सेवाचं समान सूत्र जे आहे ते यामध्ये वापर व्हावं, अशी एक भावना आहे. आणि ह्यासाठी कुठल्या एका संघटनेनं मी असं केलेलं नाही आहे. भारतातल्या 1100 साधू संतांनी, वेगवेगळे साधू संत आहेत, मला परवानगी नाही त्यांचं इथपर्यंत आहे की नावही घ्यायचं नाही. कोणाचंही बॅनर नाही यायला. गो सन्मान आवाहन अभियान हे कोणाचंही बॅनर नाही. हे तुमचं आहे, हे माझं आहे, हे सगळ्यांचं आहे. आणि ह्यासाठी सगळ्यात पहिली अट काय की डोनेशन घ्यायचे नाहीत. आता पण काय होतं, गाईचं कार्यक्रम म्हटलं की पहिला पैसे गोळा करा, असं लोकांची एक भावना आहे. गाईसाठी आलाय तर आता काहीतरी पैसे मागणार. काही पैसे घ्यायचे नाहीत. तर पैसे घ्यायचे नाहीत, त्याला जागृती करायची. आणि दुसरी गोष्ट, गाईला सेवा, सन्मान आणि सुरक्षा मिळावं म्हणून त्याने एक हस्ताक्षर करून 27 एप्रिलला जे आहे ते तहसीलदारांना द्यायचं आहे आणि 27 जुलैला जे आहे ते जिल्हाधिकाऱ्यांना द्यायचं आहे. आणि एकदम हात जोडून विनंती पत्र आहे की बाबा गाईला सेवा, सुरक्षा आणि सन्मान द्या आणि केंद्रीय कायदा करा, केंद्रीय हे करा. जनतेतून ज्यावेळी येतं त्यावेळी राज्य शासन काम करतं. राज्य शासन म्हणेल तसं जनता काम करायला नाही. जनतेतनं ते आलं पाहिजे. जनतेतनं एवढ्या आधी आपल्याला एवढे वर्ष राम मंदिरचा मुद्दा कोर्टला वाटला नाही की महत्वाचा आहे. पण 2015, 16, 17 नंतर कोर्ट म्हणायला लागले की रे हे बरेच वर्ष पेंडिंग आहे, हे महत्वाचा विषय लवकर संपला. आणि तातडीनं कोर्टानं संपवलं. ह्याच्या आधी काय, ह्याच्यापेक्षा कित्येक महत्वाचे प्रश्न आम्ही संपवणार नाही. पण जनतेत जशी अशी एक ओढ निर्माण झाली की नाही आता हा विषय संपला पाहिजे, तर कोर्टाने हे केलं. असंच बऱ्याच गोष्टी होत असते. आता ते दिल्लीमध्ये कुठल्या तरी एक बलात्कार झाला होता, त्याच्यावर लगेच ते एक कायदा संसदेनं पारित केला. कारण जनभावनेसमोर हे होत नाही. तर राज्यकर्त्यांचं असं मत आहे की जनतेत नाही उदे, मग आम्ही या सगळ्या गोष्टी म्हणजे त्याला तो फुल प्रूफ आपण ते स्ट्रक्चर्ड करू शकतो. आपण वरून लादण्यापेक्षा जनतेतून आलेलं ते बेटर. बरोबर. हे साधू संतांनी केलंय आणि त्यांनी कोणाचंही नाव नाही, चेहरा नाही याला. ह्या अभियानाचं अध्यक्ष जे आहे ते नंदी महाराज आहेत, म्हणजे ऋषभ आपण जे बैल म्हणतो. बरोबर. आणि ह्याचं प्रधान संरक्षक या अभियानाचं जे आहेत ते गोमाता आहे. सुरभी मा म्हणून जे आपले रत्न निघाले होते ते त्यातले सुरभी मा असं साधू संतांनी मिळून केलेलं आहे. मी यातलं एक फक्त सेवक आहे आणि कार्यकर्ता आहे आणि ते कार्यकर्ता म्हणूनच मी काम करतो. आणि हे जे जनजागृती प्रचार प्रसार जे आहे ते करण्याचं दायित्व माझ्याकडे आहे. आणि त्यासाठी मी सध्या आपल्या
महाराष्ट्रामध्ये जिथं मला सेवा करायची संधी मिळते तिथे याचा प्रचार प्रसार करण्यासाठी मी काम करत असतो. आता जर सही करून द्यायची असेल वाचवा म्हणून तर कुठं मिळेल मला फॉर्म? 27 एप्रिलला आपण गोसन्मानला हे करू शकताय. त्याचबरोबर गोसन्मानसाठी एक क्रमांक दिलाय, त्याच्यावर तुम्ही मिस कॉल अगर केला तरी तुम्हाला ते मिळेल. आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुका स्तरावर हे भारतातल्या सगळ्या, महाराष्ट्र नव्हे, सांगली नव्हे किंवा तर नाही तर सगळ्या भारतातल्या सगळ्या तालुक्यांमध्ये 27 एप्रिलला हे अभियान. हे अभियानाचं जे निवेदन आहे हे तिथल्या तहसीलदारांना देण्यात येणार आहे. 11 कोटी सह्याचं पत्रक जे आहे ते त्यावेळी आपल्याला तिथं द्यायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातनं काम करायचं आहे. तर तिथेही शेवटची तारीख कधी आहे की सही? 27 एप्रिलच्या आधी तुम्ही करू शकता. हा. किंवा त्या दिवशी तहसीलदार कार्यालयाजवळ तुम्हाला तिथं उपलब्धता असेल ती करू शकता. किंवा बरेच ह्याच्यात प्रचारक आहेत, त्याचे नंबर्स पण मी तुम्हाला पाहिजे देईन. त्याच्यावर नंबर आपण पॉडकास्टवरती पण ते मेन्शन करता येईल. मेन्शन करू शकतो आणि त्याच्यावर मिस कॉल केलं की तुम्हाला त्याची सगळी माहिती, तुमच्या तालुक्याचे कोण प्रमुख आहेत काय, तिथं सगळी माहिती सेवेकरींची येतील आणि त्याच्यावर तुम्ही नाव नोंदवून सही जे आहे ते करू शकता. वा. एक मित्रांनो, खरंच या पॉडकास्ट मधून गाय हे काय आहे हे समजून घ्यायचा प्रयत्न केला आपण. आणि खरंच ओझा सरांनी खूपच व्यवस्थितपणे समजवलंय की ह्या पॉडकास्ट बघितल्यानंतर ऍटलिस्ट लोकांना कळेल की काय प्रोग्रॅमिंग झालंय आपल्यावरती आणि नष्ट का भारतातून गाय नष्ट, देशी गाय म्हणजे आता देशी नाही, गाय फक्त म्हणायला पाहिजे, वेदलक्षण गाय म्हणू, तर ती नष्ट करण्यामध्ये काय दुसऱ्यांचा म्हणजे त्याचा स्वार्थ होता आणि ते का आत्ता आपण जर संरक्षण केलं तर आपल्या पुढच्या पिढीसाठी किती ते उपयोगी होऊ शकतं, याबद्दल एक छोटासा प्रयत्न आपण या पॉडकास्ट मधून केला. तर सर खूप छान अशी माहिती दिली, खूप डीप मध्ये पण आपण गेलो. तर गोलगप्पावरती आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.